पनवेलकरांची पाणी चिंता मिटली, देहरंग धरण ओसंडून वाहू लागले। सततच्या मुसळधार पावसामुळे पनवेल शहराला पाणी पुरवठा करणारे देहरंग धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून वाहू लागले आहे। त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून निर्माण झालेली पाणी टंचाईची चिंता दूर झाली असून पनवेलकरांना मोठा दिलासा मिळाला आहे। धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने काही दिवसांपूर्वी पनवेल महानगरपालिकेला पाणी पुरवठ्यात कपात करावी लागली होती। मात्र मान्सूनने जोरदार हजेरी लावल्यानंतर धरण वेगाने भरले असून आता शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। देहरंग धरण भरल्याने आगामी काळात पनवेल शहराला नियमित पाणी पुरवठा होणार आहे। दरम्यान धरणात आलेल्या सुरुवातीच्या पाण्यात गाळाचे प्रमाण अधिक असल्याने आवश्यक प्रक्रिया करूनच स्वच्छ पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। पनवेलकरांनी समाधान व्यक्त केले असून प्रशासनानेही योग्य नियोजन सुरू केले आहे। सर्वप्रथम मी सर्व पनवेलकरांचे आभार मानेन की यावर्षीचा उन्हाळा हा तीव्र होता। संपूर्ण महाराष्ट्रात पाणी टंचाई होती। त्याचप्रमाणे त्याच धर्तीवर पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सुद्धा पाणी टंचाईला आपल्याला सामोरं जावं लागलं आणि या पाणी टंचाईचा पनवेलकरांनी अतिशय संयमाने आणि धैर्याने सामना केलेला आहे। त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। यंदाचा पावसाळा हा उशिरा सुरू झालेला आहे, पण या उशिरा सुरू झालेल्या पावसाने सुद्धा लवकरात लवकर भर काढलेली आहे असे सध्या सकृतदर्शनी दिसत आहे। त्यामुळे आज आपलं पनवेल शहराला आणि आजूबाजूच्या विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या देहरंग धरण हे पूर्ण भरलेलं आहे। अतिशय चांगली आणि थोडी समाधानाची आणि थोडी विश्वासाची अशी ही गोष्ट आहे। त्यामुळे आज आता आपण पाणी कपात केली होती ती तात्पुरती का होईना आपण बंद केलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा पाऊस चांगला पडो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।